ओके. सारखं सारखं काय त्रास देतो? साईडला राहा. झाड पण त्रास देतात. इथं लोक त्रास देतात ते नाही, बट असो. जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं जय. तर याच गोष्टीवर मी कमेंट, म्हणजे एकाने मला कमेंट केली. असं 3 लोकांनी आहेत जे मला फालतूचे कमेंट केलेले आहेत आणि एकदा दोनदा इग्नोर करते. बट नेहमी जर माझ्या रील्सवरती जर एखादा व्यक्ती वाईट कमेंट करत असेल तर मग मी त्या व्यक्तीला सोडत नाही, ॲक्च्युली प्रत्युत्तर देते. तर मला सांगा माझं म्हणजे त्या व्यक्तीची कमेंट तुम्हाला मी सांगते. आपण सगळेच महाराष्ट्रीयन, जय महाराष्ट्र. तर दसऱ्याच्या दिवशी मी चंद्रकोरची अशी टिकली लावलेली. ओके. आणि जशी साडी होती मॅचिंग टाईपचं मला काहीतरी लावायचं होतं, तर मी चंद्राची कोर ही आकाशी कलरची लावली. यात काही वाईट केलं का? नाही ना. प्रत्येकाची आवड असते आणि प्रत्येकाने ती जपायला हवी. तर त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीची अशी कमेंट होती की तुला लाज वाटायला हवी, तू महाराष्ट्रामध्ये राहते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहून जे काही ब्ला गोष्टी, खूप घाण कमेंट केलेली त्यांनी. आणि जेव्हा मी त्याला उत्तर दिलं, मी पण त्या व्यक्तीला म्हटलं की नालायक माणसं, थोडंसं बोलण्यामध्ये सुधारणा आण, महाराष्ट्रामध्येच राहतो, हे असं काहीतरी मी त्याला बोललेली आहे. आणि ती जी पोस्ट होती ती मी काय म्हणतात डबल पोस्ट केली, म्हणजे कमेंट केलं होतं तीच पोस्ट केली मी पुन्हा कम्युनिटी गाईडलाईनमध्ये. तर त्यावर त्यांनी खूप आणखी विचित्र, खूप घाण कमेंट केलेल्या आहेत आणि भरपूर अशा कमेंट त्याच्या मला आता दिसत आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ करते आहे, नाहीतर मला अजिबात इंटरेस्ट नाही, मी काही गोष्टींना इग्नोर करते. बट मला काय म्हणायचं आहे ना की ती माझी लाईफ आहे, मला कसं राहायचं आहे, मला कसं जगायचं आहे, मला काय करायचं काय नाही करायचं, कोणते कपडे घालायचे, कोणत्या कलरचे घालायचे, कोणत्या कलरची टिकली लावायची, काय करायचं, हेअर्सला कोणता कलर लावायचं, ही माझी लाईफ आहे आणि मी ठरवणार. इथं कुणीही ठरवू शकत नाही. मी माझ्याच बाबतीत नाही तर मी दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणणार की तुमच्या आयुष्यातले डिसिजन जे काय तुम्हाला काय म्हणतात राहायचं आहे, कपडे घालायचे आहेत, तुमच्या मर्जीनं लाईफ जगायची आहे, ते तुम्ही जगू शकता. ते तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने लाईफ जगायची आणि काय जगायचं आहे. तुमच्या कपड्यांवरून किंवा तुमच्या टिकली लावण्यावरून कुणीही तुम्हाला जज करू नाही शकत आणि करावं पण नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या इंडियामध्ये ही खूप वाह्यात आणि वाईट सवय आहे की ते लोक काय करतात की आपलेच लोक आपल्याला जज करतात. हे असे अवतीभोवती राहणारे आपल्याला जज करतात की आपण काय घालायला पाहिजे, काय नाही घालायला पाहिजे, कसे राहायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कुठं नाही जायला पाहिजे. ज्या काही गोष्टी असतात ते आपलेच लोक, जे अवतीभोवतीचे जे लोक असतात, जे 4 लोकांबद्दल म्हणतो ना आपण, 4 लोक, तसे तर भरपूर लोक असतात, पण ते 4 लोक असं एक म्हण आहे की 4 लोक तुम्हाला बोलत असतात. हे 4 लोकच असतात जे कमेंट करतात आणि फालतू कमेंट करतात. अशा कितीतरी कमेंट मला येऊन राहतात, बट मी त्या इग्नोर करते, हाईट करते. चांगले कमेंट तर कोणी करायला बघत नाही, पण वाईट कमेंट करण्यासाठी भरपूर लोक असे उपलब्ध असतात आणि अशा लोकांना मी ब्लॉक करते किंवा हाईट करते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मला नाही पटत. ॲक्च्युली माझी लाईफ आहे, ते देवाने एकदाच दिली आहे, मला माझ्या मताने जगायला आवडणार, ना की लोकांच्या. ते मला कळायला पाहिजे की मी माझं आयुष्य कसं जगायला हवं, कसं नाही, ते मी ठरवणार, समोरचा व्यक्ती नाही ठरवू शकत. तर अशा व्यक्तीला मी ब्लॉक केलेला आहे आणि तो पुन्हा माझ्या काही रील्स वरती त्याचे कमेंट्स दिसत आहेत. तर मी त्या व्यक्तीला एक गोष्ट सांगू इच्छिते की भाव नाही म्हणणार तुझ्यासारखं असं नाही, असे भाव नाही राहत. तर अशा व्यक्तीला मी म्हणेन की असे कुठेतरी कमेंट करणं तुझे ते थांबव. आणि आता त्याचं नाव सुद्धा रवींद्र असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर मी तुला म्हणते की कमेंट करणं थांबव. आणि दुसरा एक व्यक्ती आहे, त्याने मला माहीत नाही, होऊ शकते मी आज मॉर्निंगलाच एक पोस्ट टाकलेली. आता घरचे कामं असतात आणि प्रत्येक वेळी एखादा व्यक्ती रेडी होऊन किंवा खूप सुंदर असे कपडे घालून पोस्ट नाही टाकू शकत, फोटो नाही टाकू शकत. तर मी माझ्या घरच्या अवतारामध्ये मी शॉर्ट्स कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असते, तर मी ते शॉर्ट कपडे घालून ते काय म्हणतात पोस्ट केलेली. तर होऊ शकते त्या पोस्टला बघून तो मला व्यक्ती म्हणत आहे की हे बघ मी तुला अनफॉलो करतो आहे.
तर मी म्हणेन की 16,000मधून जर एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यातून जात असेल, त्याची जागा घेण्यासाठी दुसरा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतोच. ठीक आहे. तर मला काही बाबा काय म्हणतात, तुझ्या अनफॉलो केल्याने मला काही प्रॉब्लेम पडत आहे, तू बिंदास करू शकतो आणि ती तुझी लाईफ आहे, तुला काय पडते तुला काय नाही पडत. पण कपड्यांवरून एखाद्या व्यक्तीला जज नका करू. प्रत्येकाची, मी पुन्हा म्हणते, आवड निवड असते. प्रत्येकाला जे कपडे घालावेसे वाटतात, ज्या कपड्यांमध्ये तो व्यक्ती कम्फर्टेबल असतो त्याने ते कपडे घालावेत. ठीक आहे. माझा काही इथं हे नाही आहे, काय म्हणतात, इशू. मला दुसरं एक वाक्य बोलायचं होतं मराठीमध्ये, बट ते मला आलेलं नाही. बट इट्स ओके. आणखी एक व्यक्ती आहे, 3ऱ्या नंबरचा व्यक्ती. तो काय कमेंट करतो की मुलींनी लाजा सोडून दिल्यात. अरे, सोशल मीडियावर काम करतात याचा अर्थ का त्या लाजा सोडतात का? किती म्हणजे महाराष्ट्रामधलेच, सॉरी, ह्या माहीत नाही, स्क्रीन अशी ऑफ होत आहे आणि मला 10 वेळ टच करावं लागत आहे. तर मला त्या व्यक्तीबद्दल बोलते की तो म्हणतो की अशा व्यक्तींना फॉलो नका करू, यांना पाठिंबा नका देऊ, यांचं आचित्र विचित्र अशी कमेंट. तेही एवढीशी कमेंट नाही ॲक्च्युली, त्या व्यक्तीची कमेंट एवढी लांब आहे. ते मी डिलीट करू थकली. शेवटी मी त्या व्यक्तीला ब्लॉक सुद्धा केलेला आहे. बट असे काही आहेत. आणि यांच्या डिप्या वगैरे बघणार ना तुम्ही, हे वाईट जे लोक कमेंट करतात, वाईट बोलतात काही, तर देशभक्तीचे यांचे पोस्ट टाकलेले असतात. यांच्या डिप्या ज्या असतात ते महासंत महाराजांचे जे काही डिप्या असतात, देवाधर्माच्या डिप्या असतात. आणि यांना साधी सूद, काय म्हणणार तो शब्द मराठी येत नाही आहे, पण यांना यांना रंग नाही ना, ढंग नाही एखाद्या व्यक्तीसोबत, स्त्रीसोबत 2 शब्द चांगलं बोलण्याचं. आणि ह्या अशा डिप्या ठेवतात आणि आम्हाला अशा वाईट कमेंट करून टॉर्चर करतात. तर मी अशा व्यक्तींना म्हणेन की, मी स्वतः म्हणते की लाज बाळगू द्या की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात आणि अशा फालतू कमेंट करतात. मला सुद्धा शिवाजी महाराजांवर खूप प्रेम आहे आणि जरी मी चंद्राची कोटची टिकली लावली असेल तर ती माझी मर्जी आहे, माझी लाईफ आहे. त्यावर सुद्धा त्यांनी ॲक्च्युली त्या याच्याबद्दल मी नाही बोलणार, आकाशी कलरबद्दल. तुम्ही फक्त समजून घ्या की त्याने काय काय बोललंय. आणि असो, बट मला म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलताना, कमेंट करताना विचारपूर्वक करत चला. तसे तर बाकी लोक सगळे सपोर्ट चांगल्याने करतात, कमेंटही चांगल्याने करतात. बट काही लोक आहेत जे खूप वाया गेलेले आहेत आणि अशा व्यक्तींना मी म्हणेन की गेट लॉस्ट. तुमची आवश्यकता नाही आहे. अनफॉलो केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आयुष्य एखाद्या व्यक्तीमुळे थांबत नाही, तो पुढेच चालू असतो. सो इग्नोर, अशा व्यक्तींना मी इग्नोर करते. पण कधी कधी आपलं असतं ना डोकं घुमलेलं फिरलेलं, त्यावेळेस आपण असं सोशल मीडियाद्वारे आपण बोलून घेतो. सो बाय बाय. एखाद्या स्त्रीची रिस्पेक्ट करत चला आणि बाय. जगू द्या, चांगले कर्म करा. तुम्ही सुद्धा काय म्हणतात, चांगल्याने जगा आणि दुसऱ्यांना सुद्धा चांगल्याने जगू द्या. चांगले कर्म करा आणि चांगले फळ घ्या. असं एखाद्या व्यक्तीला टॉर्चर करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज.